नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया छोले पुरी. तर त्याची आपण सुरुवात करूया. चला मग. तर आपण मी छोले रात्रभर भिजायला ठेवले होते. तर आपण पहिले छोले कुकरला लावून घेऊ. त्याच्या 5-6 शिट्ट्या काढून घेऊत आपण. तर मी इथं कुकर ठेवलेला आहे. तर आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ छोले. तर आपण याच्यात टाकून घेऊ 2 तेजपान, एक मोठी विलायची, एक दालचिनीचा तुकडा आणि 4 ते 5 मिरे. तर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपले छोले आहेत ना, चांगले मऊ शिजतात. तर इथं आपण हे झाकण लावून घेऊ. याच्या आपण 7 शिट्ट्या काढून घेऊ. आपले छोले शिजतात तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. तर मी मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले आहेत. तर आपण याला पिसून घेऊ. तर याच्यात मी थोडासा लसण आणि आल्याचा तुकडा टाकणार आहे. तर आपला कांदा पिसून झालेला आहे. याला काढून घेऊ. तर आपल्याला टमाटरची पण प्युरी करायची आहे. त्याला पण मी पिसून घेणार. तर आपली टमाटरची पण प्युरी पिसून झालेली आहे. तर पुरी बनवण्यासाठी मी इथं पीठ पहिलं मळून घेते. मी हे 3 घेते चम्मच. त्याच्यात चवीपुरतं मीठ. तर मी छोटा चमचा ओवा घेतलेला आहे अर्धा. ते पण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर मी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे. त्यात दही पण टाकून घ्यायचं आहे. दह्यानं आपल्या पुरीला तेल 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 पुरी नाही होत. त्याच्यामुळे दही टाकून घ्यायचं आहे. आणि मी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे. तर हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. आट्टा आपल्याला थोडा कडकच ठेवायचा आहे. जास्त मऊ नाही करायचा. तर आपल्याला हे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे. थोडंसं. तर आपलं हे मळून झालेलं आहे. त्याला आपण 10-15 मिनिटासाठी ठेवून देऊ. तर मी इथं साईडला कढई ठेवलेली आहे. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेते. त्याच्यात टाकायचं तेजपत्ता थोडंसं आपल्याला. तर आपल्याला अर्धा चम्मच जिरा टाकून घ्यायचा आहे. कांदा मी कांदा पिसून घेतलेला आहे. तर आपल्याला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होसपर्यंत त्याला हलवून घ्यायचा आहे. तर आपले छोले ना एवढे मस्त होतात ना, लहान मुलांना पण खूप आवडतात. लहान मुलांच्या टिफिनसाठी ला पण आपण बनवून देऊ शकता. तर आपल्या कांद्याला चांगला कलर येतोय. आपल्याला अजून थोडासा याला ब्राऊन करायचा आहे. तर आपल्या कांद्याला छान कलर आलेला आहे. तर आपल्या याच्यात टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट. तर याच्यात मी मोठा चम्मच आलं लसूणची पेस्ट आहे ती घेतलेली आहे. त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर आपल्याला याच्यात टाकायचं आहे आता टोमॅटोची प्युरी. तर आपण टोमॅटोची प्युरी टाकून घेणार. तर हे 2 टमाटर आहेत मीडियम साईजचे. तर मी लाल तिखट घेतलेला आहे 1 मोठा चमचा. कलर वाला मिरची पावडर आहे 1 चम्मच. धने पूड आहे 1 चम्मच. आणि छोले मसाला आहे 1 चम्मच. तर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मी थोडीशी हळद टाकणार आहे अर्धा चम्मच छोटा. ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं पाणी टाकून घेते आपले मसाले करपू नये म्हणून. तर आपण याला 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवू. तर आपण आपले छोले बघू. तर आपले छोले बघूत आपण शिजलेत का नाही. तर आपले छोले छान शिजलेले आहेत. मस्त शिजलेत, मऊ झालेले आहेत. तर आपल्याला याच्यातला गरम मसाला काढून घ्यायचा आहे ते टाकलेला. पाच मिनिटानंतर आपला मसाला बघू.
तर आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. तर आपल्याला थोडा अजून मसाला परतून घ्यायचा आहे. तर याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ. तर आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. आता आपण टाकून घेऊ त्याच्यात छोले. आपण पाण्यासोबतच टाकून घ्यायचे. तर आपले छोले खूप छान मसाला झालेला आहे याचा. तर आपल्याला 10 मिनिटासाठी असे झाकून ठेवायचे आहे. आता आपण पुरी बनवून घेऊ. तर आपलं पीठ छान मुरलंय. असंच पाहिजे आपल्याला, घट्ट एवढंच. तर आपण ज्या पुऱ्या बनवून घेऊ. छान पुरी लाटून घ्यायची आहे गोल गोल मस्त. तर आपली पुरी लाटून झालेली आहे. आपल्याला जास्त पातळ नाही करायची. आणि मी साईडला तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. तर मी तुम्हाला चपाती बनवून पण पुऱ्या दाखवणार आहे. त्या खूप कमी वेळामध्ये बनतात. आपल्याकडे टाइम जर नसला तर आपण अशा पण पुऱ्या करू शकता. तर आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे. तर आपली चपाती लाटून झालेली आहे. तर आपल्याला हे असं मधून कट करून घ्यायची आहे. तर आपल्याला हे असे बरोबर 4 भाग करायचे. तर ही आपली एकदम सोप्या पद्धतीची समोशाच्या आकाराची. तर आपलं तेल गरम झालेलं आहे चांगलं. आपण पुरी टाकून घेऊ. तर आपली पुरी मस्त तळून झालेली आहे. त्याला आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ. मस्त टम्म फुगली आहे, बघू शकताय तुम्ही. तर ही पण आपली झालेली आहे. तर आपण ही तुम्हाला दाखवते मी तळून. ह्या पण पुऱ्या खूप छान लागतात. सेमच तर आहे, फक्त त्याचा आकार थोडा अलग आहे. ह्या पण एकदम भारी फुगतायत. तर मी दुसरी पण टाकून घेते. तर ह्या पण आपल्या पुऱ्या खूप छान फुगलेल्या आहेत. तर आपण याला काढून घेऊ. तर आपल्या 10 मिनिटानंतर आपण बघू. तर आपली छोल्याची भाजी खूप छान झालेली आहे. मस्त तरी पण आलेली आहे, बघू शकता. तर त्यात टाकायचं मसाला आणि कस्तुरी मेथी. गरम मसाला आणि कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला टाकायची वरून कोथिंबीर. तर आपली छोल्याची भाजी तयार आहे. तर आपण आता गॅस बंद करून घेऊ. खूप छान झालेली आहे छोल्याची भाजी. एकदम छोले पण आपले एवढे भारी शिजलेत ना. तर तुम्हाला माझी आजची छोले पुरी कसे वाटले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघू शकता तुम्ही, खूप छान झालेलं आहे.